सर्वांना रामकृष्ण हरी. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण हरिपाठावर एक 8 ते 10 व्हिडिओची एक मालिका आणणार आहोत किंवा एक सिरीज आणणार आहोत. तर या सिरीज मध्ये आपण कुठल्याही हरिपाठातील अभंगावर निरूपण करणार नाही आहोत, हे मी तुम्हाला आधी स्पष्ट करतो. याची दोन कारण आहेत. एक कारण म्हणजे हरिपाठावर निरूपण जर करायचं तर आपल्याला साधारण 1.5 तासाचा वेळ पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, हरिपाठावरील निरूपण सोशल मीडियावर, युट्यूबवर सगळीकडे अवेलेबल पण आहेत किंवा आपण ते सहजपणे पाहू शकतो. तर आपला उद्देश हा आहे की आपण हरिपाठ म्हणजे काय याची याची माहिती आहे किंवा हरिपाठाबद्दलचं जे ज्ञान आहे ते आपण इथे डिस्कस करणार आहोत किंवा मी इथे तुम्हाला आपण शेअर करणार आहोत. मी हरिपाठावर सुद्धा प्रवचन करतो. तर आमच्या सोसायटीमध्ये वगैरे चालू असतात प्रवचन. तर ठरल्याप्रमाणे आता आपण या पहिल्या व्हिडिओला सुरुवात करू. आणि सुरुवात करण्याच्या आधी याचं आजचं जे नाव आहे किंवा याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, तर आपण हरिपाठाची निर्मिती कशी झाली हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. तर माऊलींनी समाधी घेतली तो दिवस होता कार्तिकी वैद्य त्रयोदशीचा. आणि साधारण 1215 ला माऊलींनी समाधी घेतली. तर 1215 ला समाधी घेतल्यानंतर 350 वर्षानंतरची ही गोष्ट आहे. 350 वर्षानंतर काय झालं की माऊलींना अजान वृक्षाची मुळी त्यांच्या मानेभोवती गुंडाळल्या गेली किंवा त्यांच्या कंठाभोवती गुंडाळल्या गेली. तरी अजान वृक्षाची मुळी माऊलींना ज्यावेळेस गुंडाळल्या गेली त्यावेळेस माऊलींना त्रास होऊ लागला. तर असाच त्रास पैठणला असणारे एकनाथ महाराज यांच्याही कंठाला होऊ लागला. आता एकनाथ महाराज तसे घरचे श्रीमंत. एकनाथ महाराजांनी खूप प्रकारचे उपचार केले, वैद्य केले, जे जे त्यावेळेस शक्य होतं देव केले, देव ऋषी सगळं काही करून झालं. पण त्यांचं दुखणं काही बरं होत नव्हतं. प्रत्येक वैद्यांनी वेगवेगळ्या आजारांवरची औषधं ही एकनाथ महाराजांना दिली, तरी काही गुण येत नव्हता. तर एके दिवशी रात्री माऊलींनी प्रत्यक्ष त्यांना दर्शन दिले. ज्यावेळेस दर्शन दिले त्यावेळेस एकनाथ महाराजांना लक्षात आले नाही हे कोण आहे. त्यांनी विचारलं, मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही कोण आहात? त्यावेळेस माऊली म्हणाले, अरे एकनाथ राया, जो मी आहे तोच तू आहे. किंवा मी ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली होतो त्यानंतर जो अवतार घेतला तो तुझ्या रूपाने घेतला. म्हणजे हा ज्ञानेश्वर माऊलींचाच अवतार. तर वारकरी संप्रदायामध्ये असे म्हणतात की ज्ञानी यांचा एका, नामी याचा तुका. म्हणजेच ज्ञानेश्वर माऊलींचे एकनाथ महाराज झाले आणि नामदेवरायांचे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज झाले. आणि माऊलींनी त्यांना सांगितलं की आळंदीला मी जी संजीवन समाधी घेतली तिथे माझ्या मानेभोवती अजान वृक्षाची मुळी गुंडाळल्या गेलेली आहे, त्यामुळे माझ्या कंठाला जखम झाली आहे. तर तशीच जखम तुझ्याही कंठाला झाली.
तर तू तिथे यायचं, ती मुळी दूर करायची. असे म्हणून माऊलींनी एकनाथरायांच्या कंठावर हात फिरवला. हात फिरवल्याबरोबर एकनाथ महाराजांचं सर्व दुःख हे दूर झालं आणि त्यांना खूप आनंदी असं वाटू लागलं. एकनाथ महाराजांना काही कळायच्या आतच माऊली तिथून निघून गेले. झालेला सगळा दृष्टांत एकनाथ महाराजांनी घरच्यांना सांगितलं आणि त्यांनी लगेच ठरवलं की दुसऱ्या दिवशी आपण लगेच आळंदीला जायचं. तर आळंदीला जाताना त्यांच्या सोबत बरीचशी भक्त मंडळी निघाली. आळंदीला जाता जाता भजन करत, नाचत गात ते आळंदीकडे जात होते. ज्यावेळेस ते आळंदीला जात होते त्यावेळेस बऱ्याचशा गावामधून त्यांच्या सोबत जनसमुदाय जोडला गेला किंवा वेगवेगळ्या गावातून भक्त मंडळी त्यांच्यासोबत जोडल्या गेली. असे करता करता हजारो लोक हे त्यांच्या सोबत आले. आता तिकडे विठुरायाला काळजी लागली. अरे हे हजारो लोक इथे येत आहेत, तर हे हजारो लोकांचं खाण्याची कशी व्यवस्था लागणार? कारण की त्यावेळेस तर काही दळणवळणाची एवढी साधनही नव्हती. खाण्यापिण्याची शिदोरी जी सोबत घेतली होती ती काही दिवसांपुरती चालली. ते तर तिथून पैदलच निघाले होते ना. कारण की त्यांना तर त्यावेळेस असं काही स्पेशल आता जशा सुविधा आहेत तशा सुविधा तर काही नव्हत्या. त्यामुळे विठुरायांनी आणि रुक्माई मातेने वाण्याचं रूप घेऊन आळंदीमध्ये एक दुकान स्थापलं. दुकानाची स्थापना केली आणि ते दुकान भलं मोठं होतं. तर असं करत करत हे सगळा जो जनसमुदाय होता आणि एकनाथ महाराज होते हे आळंदीला आले. विठुरायांनी सगळ्यांना ज्याला जे पाहिजे ते दुकानामधून दिलं आणि सांगितलं की एकनाथ महाराजांच्या खात्यात लिहून ठेवतो. म्हणजे एकनाथ महाराज लोकांनाही माहित होतं श्रीमंत आहेत, उधारी देऊन टाकतील. घेऊन गेले त्यांच्या ह्याच्यातून जे काय त्यांना जे गरजेच्या गोष्टी होत्या त्या. आळंदीला आल्यानंतर सप्ताह चालू झाला. 7 दिवस भजन, कीर्तन, पारायण, हरिनामाचा जयघोष चालू होता. आणि अशा भक्तिमय वातावरणात 7 दिवस निघून गेले. 8वा दिवस उजाडला. त्या दिवशी एकनाथरायांनी सिद्धेश्वराच्या मंदिराच्या बाहेर जो नंदी आहे आळंदीला, त्याला हात जोडून विनंती केली बाजूला होण्याची. कारण की समाधीचा जो रस्ता आहे तो तिथूनच जातो. नंदी बाजूला झाला. होता दगडाचा, पण बाजूला झाला. आता हे जे पण मी काय सांगतोय हे सगळं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये माझ्या मनाचं असं काहीही नाही. नंदी बाजूला झाला आणि एकनाथ महाराज समाधीकडे गेले. ज्यावेळेस तिथे गेले त्यावेळेस 350 वर्षापूर्वीची जी समई होती ती तशीच तेवत होती. समाधीच्या जवळ किंवा समाधीमध्ये जे काय तेज होतं किंवा जे तिथला प्रकाश होता तो असं अद्भुत असं तेज होतं. सगळीकडे सुगंध दरवळत होता. एकनाथ महाराजांनी माऊलींना नमस्कार केला आणि माऊलीच्या कंठाभोवती जी मुळी लागली होती ती मुळी बाजूला केली. माऊलींनी एकनाथ महाराजांना सांगितलं की तुम्ही बसा. एकनाथ महाराजांना तर एवढा आनंद झाला जसं की आपण एखादा भक्त देवाची भक्ती करतो आणि तो देव ज्यावेळेस त्याला प्रसन्न होतो आणि त्याच्या समोर उभं राहतो त्यावेळेस जसा आनंद होतो तसाच आनंद एकनाथ महाराजांना झाला. कारण की प्रत्यक्ष माऊली त्यांच्या समोर होते. माऊलींनी सांगितलं मी जो माझ्यासोबत एक दंड होता ज्यावेळेस मी समाधी घेतली त्यावेळेस त्या दंडाला पालवी फुटून त्याचं वृक्षामध्ये रूपांतर झालं आणि त्याच्या ज्या मुळ्या आहेत त्या माझ्या मानेभोवती लागल्यामुळे मला त्रास होता.
होत होता. तर त्या वृक्षाला अजान वृक्ष असं नाव आहे. त्या अजान वृक्षासारखा वृक्ष या पृथ्वी तलावर दुसरीकडे कोठेही नाही. त्या वृक्षाचं विशेष महत्वही आहे. ज्यावेळेस भक्त किंवा वारकरी संप्रदायातील लोक आळंदीला समाधीचं दर्शन घेण्यासाठी जातात, त्यावेळेस ते त्या अजान वृक्षाचंही दर्शन घेतात. तुम्ही जर कधी गेलात, तर तिथे तुम्हाला ते निदर्शनास येईल. बरं त्याचं एवढंच महत्व नाही. लोक तिथे बसून, त्या वृक्षाच्या जवळ बसून ज्ञानेश्वरीही वाचतात. ज्याला जशी शक्य आहे, ज्याला जेवढी शक्य आहे, 1 अध्याय, 2 अध्याय, 1 ओवी, 2 ओवी तिथे बसून वाचतात. त्याचाही महिमा आहे. तिथे बसून वाचल्यानंतर जे ज्ञान प्राप्त होते, ते दुसरीकडे कुठे बसून किंवा दुसरीकडे आपण बसलो आणि वाचले तर तितक्या लवकर ते ज्ञान प्राप्त होत नाही, जितक्या लवकर आपण अजान वृक्षाच्या तिथे किंवा अजान वृक्षाखाली बसून जर ज्ञानेश्वरीचं पारायण केलं किंवा वाचली तर आपल्याला ते ज्ञान प्राप्त होते. तर माऊलींनी एकनाथ महाराजांना सांगितले, त्यांना समोर बसवलं आणि सांगितलं, की ज्यावेळेस मी समाधी घेतली, त्यावेळेस ही माझी जी काही ग्रंथ संपदा होती, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, भजन, गवळणी हे जे काय ठेवा होता, तो सर्व ते सोबत घेऊन गेले होते. तर त्यावेळेस माऊलींनी सांगितलं, की हे जे ग्रंथ आहेत, याचं पुन्हा प्रकाशन व्हावं. हे पुन्हा प्रकाशित व्हावेत व सर्वसामान्य लोकांच्या हाती लागावेत. हा त्या मागचा हेतू होता आणि सेवा घडावी. त्या लोकांना भक्ती मार्गाबद्दल ज्ञान व्हावं, ज्ञानेश्वरीबद्दल ज्ञान व्हावं, आपली जी ग्रंथ संपदा आहे त्याच्याबद्दल ज्ञान व्हावं, ते समजावे हा त्या मागचा उद्देश होता. तर माऊलींनी सांगितलं की हे ग्रंथ घ्या आणि प्रकाशित करा. तर एकनाथ महाराज बोलले, ठीक आहे, मी त्याप्रमाणे करतो. मी हे ग्रंथ प्रकाशित करतो. बरं आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये ग्रंथ आहेत. ज्ञानेश्वरी असते, तुकाराम महाराजांची गाथा असते, श्रीमद भगवद्गीता असते. पण आपण ती किती वाचतो हो? किती समजून घेतो? तर मित्रांनो, हे ग्रंथ जसे पूजनीय आहेत, आपण त्याची पूजा करायला पाहिजे. पण त्याचबरोबर त्याचं वाचन केलं पाहिजे. ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते ज्ञान आपल्या आयुष्यात उतरवलं पाहिजे. तरच आपल्या जीवनाचं कल्याण होईल, आपल्या जीवनाचा उद्धार होईल. तर जाता जाता एकनाथ महाराज माऊलींना बोलले, अहो माऊलींना हात जोडले आणि म्हटले, मला काहीतरी प्रसाद द्या हो, मला काहीतरी प्रसाद द्या. तर त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ हा हरिपाठ नावाचा ग्रंथ एकनाथ महाराजांना प्रसाद म्हणून दिला. तर हा हरिपाठ जो आहे तो 27 अभंगांचा 112 चरणांचा हरिपाठ आहे. आणि हा हरिपाठ जो आहे तो आपल्यासारख्या तुम्हा माझ्यासारख्या गृहस्थाश्रमामध्ये जे लोक आहेत त्यांचं कल्याण करणार आहे, त्यांचा जीवांचं उद्धार करणार आहे, त्यांना मोक्षापर्यंत नेणार आहे. तर असा हा हरिपाठ आहे. याप्रमाणे माऊलींनी समाधी घेतल्यानंतर 350 वर्षानंतर हरिपाठाची निर्मिती झालेली आहे. म्हणून शेवटच्या अभंगामध्ये, शेवटच्या चरणामध्ये माऊलींनी म्हटलेलं आहे, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देई ज्ञान. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. समाधी संजीवन, समाधी संजीवन, हरिपाठ समाधी संजीवन, हरिपाठ. तर जी समाधी घेतल्यानंतर 350 वर्षानंतर या हरिपाठाची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे या हरिपाठाला विशेष असं महत्व आहे.
त्यानंतर एकनाथ महाराज समाधीच्या बाहेर आले. त्यांनी नंदीला परत त्या पूर्ववत किंवा त्यांच्या जागेवर जाण्याची विनंती केली आणि जो हरिपाठ मिळाला होता सगळ्या भक्तांना त्याचा प्रसाद रूपी तो हरिपाठ दिला किंवा आपण म्हणू प्रसाद रूपी बाकीच्यांनी तो ग्रहण केला.